हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईव्ह. तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्री चालू असल्यामुळे आम्ही पण एका मंदिरात आलो. तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल की आम्ही अगोदर पण या मंदिरात जाऊन आलो होतो. म्हणजे आमच्या इकडचं दुर्गाडी किल्ला म्हणजे महिषासुरवदनीचं मंदिर आहे ते. आणि ते दरवर्षी नवरात्रीमध्ये जत्रा असते. खूप भाविक म्हणजे बोला भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि आम्ही दरवर्षी इकडे येतो. खूप गर्दी होती, म्हणजे खूप नव्हती तरी, म्हणजे रोजच्या मानाने आज बुधवार असल्यामुळे जरा कमी होती, पण पुढे तर भरपूरच होती. तर गर्दी असल्यामुळे आम्ही लाईनीत उभं होतो. तुम्ही बघू शकतात, जरी बोलतात ना तरी ही कमी आहे. मी बोलते तुम्हाला, ही तुम्ही दिसत आहे तुम्हाला, तरी मी बोलते कमी आहे. म्हणजे जास्त किती असेल तुम्ही विचार करा. तर आम्ही लाईनीत उभं होतो. खूप वेळानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, तिथे आतमध्ये खूप सुंदरपणे देवी मातेच्या मूर्ती असतात ते ठेवले होते. म्हणजे सप्तशृंगी माता, रेणुका माता, तुळजाभवानी कोल्हापूरची आणि भवानी माता, सगळ्या देवींचे इथे रूपं बोलतात ना ठेवले होते. खूप छान सजावट केली होती. शिवाजी महाराजांचा फोटो. तर ह्या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे मी थोडक्यात सांगते तुम्हाला. म्हणजे जसे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले होते, तसाच दुर्गाडी किल्लासुद्धा विजय मिळवला होता. आणि तेव्हापासून इथे म्हणजे शिवाजी महाराजांनी इथे देवीची स्थापना केली होती महिषासुरवदनी. तेव्हापासूनचं हे मंदिर आहे. तर हळूहळू जवळजवळ आम्ही मंदिराच्या दरवाजाच्या इथे बोलतात ना जे दार असतं तिथपर्यंत पोचलो. खूप छान सजावट केली होती सुंदरपणे, आणि गर्दी पण भरपूर होती. पण एवढं काही वाटलं नाही. म्हणजे बोलतात ना रोजपेक्षा म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी आणि पहिल्या दिवशी खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी जात नाही. तिथे बघू शकता राधाकृष्ण, गणपती बाप्पा, खूप छोट्या छोट्या मूर्त्या. मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचं व्हिडिओ दाखवला होता, पण एकदा म्हणजे बोलताय ना आत्ता जो जसा तुम्हाला दिसतो तसा दिसला नसेल, कारण की मी थोडक्यात ब्लॉग बनवला होता तो. तर खूप छान सजावट केली होती आणि खूप जण इथे दर्शनाला येतात आणि पॉप्युलर आहे आमच्या इकडचं हे मंदिर. आणि जत्रा पण खूप छान भरते इथे.